राहिलं तिचं काळी आईच्या काळजावरती आणि ओसंडत राहिली आईच्या पापणीवरून शुभ्र मोती तिच्या काळ्या भोर केसांवरती. पण आई जे म्हणते ना ते जीवाचे कान करून ऐका. मी म्हणालो की बाहेरच लिहून आपण सजत नसतो, आभूषणांनी माणूस सुंदर दिसत नसतो. आई जे म्हणते ना ते ऐका. घट्ट मारली तिने आपल्या नाजूक कोवळ्या हातांनी, मिठी तिच्या गळ्यात होती. दडदडत राहिलं तिचं काळीज आईच्या काळजावरती आणि बरसत राहिली पांढरी शुभ्र मोती तिच्या पापण्यातून तिच्या काळ्या भोर केसांवरती. आई म्हणाली, बछड्या जे आपल्या आतून येतात आणि उगवतात, बछड्या जे आपल्या आतून उगवून येतात तेच दागिने ल्यावे आणि सजावे. दुसऱ्या झाडाची फुलं मारून एखादं झाड सुंदर झाल्याचं उदाहरण जगाच्या इतिहासात नाही. असं होतं का कधी? दुसऱ्या झाडाची फुलं माळून तिसरं झाड सुंदर होतं कधी? नाही. म्हणून म्हणलं मी, जे आपलं असतं ना, जे आपलं असतं ना तेच आपलं असतं. आणि म्हणून ते काय तर आपले विचार आहेत मित्रांनो. आणि ते विचार जेवढे निर्मळ आहेत, नितळ आहेत, सुंदर आहेत ना, तोच आपला सर्वश्रेष्ठ दागिना आहे. तोच आपल्या जीवनाला मोल प्राप्त करून देतो. असे लाख मोलाचं आयुष्य अबाधितपणे आम्हाला जगता येतं का? त्या लाख मोलाच्या आयुष्याचे धनी आम्हाला होता येतं का? यासाठी प्रत्येकानं आपल्या क्षमता ओळखल्या पाहिजेत. प्रत्येकामध्ये क्षमता आहे, प्रत्येकामध्ये सामर्थ्य आहे. असं म्हणतात की सामर्थ्य हे पुरुषाचं सौंदर्य असतं आणि सौंदर्य हे स्त्रीचं सामर्थ्य असतं. बरोबर आहे का? बरोबर आहे का? सौंदर्य हे स्त्रीचं सामर्थ्य असतं आणि सामर्थ्य हे पुरुषाचं सौंदर्य असतं. मला असं वाटतं प्रत्येकाकडे, दोघांकडेही ते सामर्थ्य असतं. कारण आपण तरुण आहोत म्हणजे आपण सुंदर आहोत. बरोबर आहे? हो. तरुण असतो तो सुंदर असतोच असं नाही, आणि जो सुंदर असतो तो तरुण असतोच असंही काही नाही. बरोबर आहे? तरी हो, म्हणजे कोणीकडे पण जा, आम्ही खूप आहोत. बेटा, आपल्या क्षमता आपल्याला ओळखल्या पाहिजे. आपलं सामर्थ्य काय, आपली सामर्थ्य स्थळ आपल्याला ओळखता आली पाहिजेत आणि त्या सामर्थ्याच्या बळावरती आम्हाला जगावर अधिराज्य निर्माण करता आलं पाहिजे. रक्तात रग आहे आमच्या, उरात धग आहे आमच्या, प्रचंड आत्मविश्वास आहे. जगाचं समरांगण खुलं आहे, परंतु त्यामध्ये ढाल तलवारी गुंतले हे कर म्हणून मी झुंजार कैसा झुंजो. तुकाराम महाराज असं म्हणतात की एक हातात ढाल आहे, दुसरी हातात तलवार आहे, आणि दोन्ही हात माझे तुम्ही जखडून टाकलेत आणि म्हणता की तुम्ही लढा, मी लढू कसा? सामर्थ्य रक्तात आहे. ही जी जिगर आहे ना, ती जिगर आपल्या रक्तात पाहिजे. ती सामर्थ्य, ती क्षमता आपल्याला ओळखता आली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, एक छोटं गाव होतं, डोंगराच्या पायथ्याशी नांदत होतं. त्या गावातला एक जण 10 वर्षाचा पोरगा गुरे राखत होता जंगलाच्या त्या डोंगराच्या पायथ्याशी. आणि त्या संस्थाने ठरवलं की आपल्याला एक 10 वर्षाचं पोरग निवडायचं की भविष्यात तो राजा असेल त्या संस्थांचा. त्यांनी कमिटी बसवली. काम कमी आणि टी ज्यादा, इज इक्वल टू कमिटी. कमिटी तेच असतं, सल्लागार असतो बघा, सल्ला देऊन गार करायची. कमिटी बसवली, 7-8 लोकांची कमिटी. आणि कमिटी बेटा राजा निवडण्यासाठी मी सांगतो क्षमता असल्या पाहिजे आपल्यामध्ये, आणि आपल्या क्षमता आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. आपण दुसरे सांगतात, आपण जेव्हा त्याच्यानंतरचा जो टप्पा असतो आपला मुलगी बघायला जाण्याचा, 1-2-4 वर्षांचं, 5 वर्षांचं, आपण नाही बघत. मित्राला विचारतो तुला कशी वाटली? लग्न याला करायचं असतं. लग्न याला करायचं विचारतात त्याला तुला कशी वाटली? मुलीचं पण तेच असतं. म्हणजे जवळपास सगळ्यांचं सेमच असतं. पाडगावकर म्हणतात तुमचं आमचं सेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम असतं. ह्या प्रकारामध्ये हा जो एक मुलाखतीचा भाग आहे, तो मुलाखत घेताना ही कमिटी ठरवते की आपणाला या संस्थांचा भविष्याचा राजा निवडायचा आहे. आणि मग कसून मुलाखत घेतली जाते. मुलाखतीसाठी गावभर दौंडी पिटवली जाते. त्या प्रदेशातून अनेक मुलं येतात, 10-10 वर्षाची मुलं. प्रत्येक आया आपल्या लेकरांना एक नवा विचार देतात, नवा संस्कार देतात आणि सांगतात, सर तुला मुलाखतीला जायचं. आता सरांनी सांगितलं मुलाखतीला जायचं, तुला मुलाखतीला जायचं. मुलाखतीत काय काय विचारतील? प्रत्येक आई आपल्या लेकरांना सांगते. हे विचारतील, ते विचारतील, तू असं उत्तर दे, तसं उत्तर दे. म्हणजे आखीव रेखी करून आज जशी आपली आई डबा घेऊन आपल्याला बसमध्ये बसवेपर्यंत बाय बाय करेपर्यंत जात नाही, म्हणजे इतके आपण आदर वेलीसारखे वाढतो.
माळरानावरची झुडपं बघा तुम्ही, वादळ वारा, ऊन वारा, पाऊस गारा सगळं अंगावरती झेलतात, कधीच मागे हटत नाही. आणि केळीच्या बागा उन्मळून पडतात, कारण त्यांना संरक्षण असतं, त्यांना खत वेळेवर, माती बुंध्याला वेळेवर असते, पाणी वेळेवर असतं, एक गवत असतं संरक्षण कवच म्हणून. म्हणजे ते दुसऱ्याच्या भरोश्यावरती जगतात ना, ते उन्मळून पडतात. स्वतःच्या भरोश्यावरती जगतात, ती अधिराज्य गाजवतात. मुलाखत चालू असते, प्रत्येक जण येतो आणि येणाऱ्या ती कमिटी पाहत असते, त्याचं चाललं कसं, त्याचं बोलणं कसं, तू येतो कसा. आणि प्रत्येकाला 3 प्रश्न आहेत, तुझं नाव काय, तुझं गाव काय, तू कशासाठी आलास. 1 2 3 4 5 10 होऊन जातात. आणि ते मुलाखतकार त्या शिपायाला विचारतात की अजून कोणी शिल्लक आहे का. डोंगराच्या पायथ्याशी गुरे चारणार एक पोरग आहे, आणि ते पोराच्या पायात ना वाहन आहेत. इंटरव्ह्यू येणार प्रत्येक जण अपडेट आहे, चांगला नीट नेटका आहे. त्या पोराच्या अंगावर धड नीट शर्ट नाहीये, पायात वाहना नाहीत. त्या पोराचा काका त्याला म्हणतो, अरे बेटा तुला नाही तुझ्या कानावर आलं का, इथं राजा होण्यासाठी मुलाखती चालल्यात, तू का नाही गेलास तिकडं. तू पोरगा म्हणतो, नाही काका मी कसं जाऊ, माझ्या पायात वाहना नाही, माझ्या अंगावर धड शर्ट नाही, मी कसा जाऊ, नाही माझी निवड नाही करणार ते लोक. तो काका सांगतो त्या तू जा, तर मुलाखत आहे, तू निवडशील, तू जा, माझं ऐक. आणि ती त्याला प्रेरणा देतात. तो पोरगा गोरे चालणं सोडून देतो, काकाच्या हवाली करतो आणि त्या मुलाखतीला जातो. आणि मुलाखतीला गेल्यावरती ती मुलाखत काय विचारतात शिपायला, राहिलं का कोणी. तो नेमकाच पोरगा तिथं आलेला 10 वर्षाचा पोरगा आहे. तो शिपाई सांगतो, आलंय एक शेवटी, पण मला काय वाटत नाही ते राजा व्हायच्या लायकीच असत. म्हणजे आपण माणसाची लायकी त्याच्या असण्यावरून नाही ठरवत, त्याच्या दिसण्यावरून ठरवत असतो. महत्वाचं असतं असणं, दिसणं महत्वाचं नसतं. तुम्हाला वाटत नाही राजा होईल असा आहे तो पोरगा, त्याला बोलवाच. आदेशाला कमिटीचा आणि त्या पोराला आत बोलवलं जातं. तो पोरगा जसा आत येतो ना, त्याची चाल जी होती ना, ती चाल एखाद्या हरणीचा तांडा वनात चालताना तो मृगया छाती काढून जसा पुढे चालत राहावा, तसा तो पोरगा सह्याद्रीची छाती घेऊन पुढे पुढे चालत येत होता. त्याच्या प्रत्येक पावलामध्ये दम होता. त्याचा प्रत्येक पाऊल सिंहाना प्रत्येक पाऊल उचलून टाकावं, मान उचलून, तसा तो प्रत्येक पाऊल टाकत होता. आणि तो जेव्हा उभा टाकला त्यावेळेस त्याला त्या तिघांनी अचंबित 3 प्रश्न विचारले, नाव काय, गाव काय, आणि शेवटचा प्रश्न विचारला, तू कशासाठी आलास, जो प्रत्येकाला विचारला होता. प्रत्येक जण आतापर्यंत सांगत होता की माझी आई म्हणते, माझ्या वडिलांची इच्छा आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय. राजा झाल्यावरती माणसाला ऐश्वर्यवंत जीवन मिळतं. तो म्हणतो नाही. तू कशासाठी आलास. तो पहिल्यांदा सांगतो की मी राजा होण्यासाठी आलो. अरे राजा कशासाठी व्हायचं तुला. कारण लोक कल्याणासाठी मला राजा व्हायचंय. ही भावना आणि भूमिका त्या लोकांना जेव्हा कळाली, त्या कमिटीने त्याला खांद्यावरती उचललं आणि घोषित केलं की तूच आजपासून या संस्थानचा राजा. ते नाव आहे मित्रांनो, महाराजा सयाजीराव गायकवाड. बडोदा संस्थानचे संस्थानिक महाराजा सयाजीराव गायकवाड. ते प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे आपल्यामध्ये, फक्त आपण स्वतःला ओळखलं पाहिजे आणि त्या दिशेनं आपण चालत केलं पाहिजे. जोपर्यंत आपण उठणार नाही, चालणार नाही, तोपर्यंत आपलं अंतर कापलं जाणार नाही. हे जे प्रत्येकाकडे असताना ती प्रत्येकाची क्षमता प्रत्येकाने ओळखली पाहिजे. यासाठी प्रेरणा महत्वाची आहे, यासाठी प्रोत्साहन महत्वाचे आहे. आणि प्रेरणा आणि प्रोत्साहनातून माणूस घडत जातो. 2001 सालची एक गोष्ट आहे. सलील खान नावाचा पोरगा आपल्या सर्वांना माहिती. म्हणजे एक प्रेरणा काय करू शकते. प्रेरणा केवळ महाविद्यालयात मिळतात असं नाही, प्रेरणा शाळेत मिळतात असंही नाही, प्रेरणा समाजाच्या विद्यापीठातही मिळतात. प्रेरणा आई नावाच्या विद्यापीठाकडून मिळत असतात. आणि आपले आई आणि वडील सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. आपली सगळ्यात मोठी प्रेरणा, जे आपलं जगणं जवळून पाहतात आणि त्यांचंही जगणं आपण जवळून पाहतो. स्क्रीन टचच्या जमान्यातले आपण लेकर आहोत. आपण विसरलो स्क्रीन टच. कधी आईचा हात, कधी वडिलांचा हात हातात घेऊन नाही पाहत आपण. आपलं भविष्य घडवण्यासाठी ज्या आईच्या हाताच्या सगळ्या भाग्यरेषा लुप्त पावल्यात. आपलं जीवन सुंदर व्हावं, सुखी व्हावं, समाधानाचं आयुष्य त्याला मिळावं, यासाठी ज्या बापाच्या पायाला भेगा पडल्यात त्या पायाकडे कधीच नजर जात नाही आपली. कारण आपण स्क्रीन टचची पोरं आहोत. एक वेळ स्क्रीन टच करून पहा. अरे जनावराच्या पाठीवर जरी हात टाकला ना तर ते जनावर शेपटीला सलामी देतं. आपण तर माणूस आहोत. कवटाळा एकदा आईला धडधड द्या तुमचे हृदय तिच्या हृदयावरती. कळेल हृदय संवाद काय असतो मायलेकरांचा, कळेल तिची ऊर्जा काय असते. कधीतरी बापाचा हात डोक्यावर पडू द्या, होऊ द्या स्किन टच, आणि मग कळू द्या प्रेरणा काय असते. सलील खान नावाचा पोरगा आहे, जो धारावीच्या झोपडपट्टीत मुंबईला, धारावी म्हणजे खूप घाण दुर्गंधी, म्हणजे
जरा जगले म्हणू आपण, साक्षात नरक यात्रा तिथं भेटतात. ती धारावीची झोपडपट्टी. या धारावीच्या झोपडपट्टीतला सलील खान नावाचा पोरगा 12वीच्या बोर्डात पहिला आला 2001 साली. आज आपला मुलगा शिकावा, मोठा व्हावा यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसला म्हणजे क्लासेसला मुलं लावतात, ट्युशन लावतात. तरी आमची मुलं 400 450 त्या तितक्या टप्प्यापर्यंत जात नाही. कुठले क्लासेस नाहीत, कुठलं वातावरण नाही, कुठल्या सुविधा नाहीत. अशा कुसंगतीत दुर्गंधीत हा सलील खान झोपडपट्टीमध्ये धारावीच्या 12वीच्या बोर्डात पहिला येतो. आणि मग अनेक जण मुलाखतीसाठी त्या घरी जातात, विचारतात की सलील हे पाहिलं तर केवळ स्टोय सतरंजी खायचं थोडंफार आहे, आणि एवढ्या अशा अभावग्रस्त परिस्थितीत तू या 12वीच्या बोर्डामध्ये पहिला आलास कसा? तुझ्या यशाचं रहस्य काय, प्रेरणा काय असते बघा. तो सलील खान सांगतो की सर मी 7वीत होतो, माझी बहीण 4थीत होती. माझे वडील हमाली करायचे माथाडी कामगार होते, आणि हे काम करता करता माझे वडील निघून गेलेत. या आयुष्याला कायमचा पूर्णविराम दिला. पण वडिलांनी जाताना सांगितलं सलील तुला शिकायचंय, मोठं व्हायचंय, बहिणीला शिकवायचंय. सर त्या दिवसापासून सगळ्या घराचा भार आईवरती पडला, आणि आईने मग अपार्टमेंट मध्ये धुण्या भांड्याचं काम स्वीकारलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिचा संपर्क पाण्याशी व्हायचा, आणि त्या संपर्कातून तिला संसर्ग झाला, टीबी झाली. टीबीचं रूपांतर पुन्हा अजून महा टीबी मध्ये झालं. तिचं पूर्ण देह पोखरून गेला. सर मी 10वीत गेलो. आई मृत्यू शय्येवरती होती. आईची शेवटची घरघर सुरू होती. मी आईचा आदरपण करण्यासाठी पुन्हा एका चौकात गाडा टाकला चहाचा. मी चहा करत होतो, माझी बहीण चहा वाटप करत होती, आम्ही शिकत पण होतो, आणि आईचा आजार पण सांभाळत होतो. असं करता करता शेवटी आईला घरघर लागली, आणि आईनं काहीतरी सांगण्यासाठी तिचं तोंड माझ्याकडे फिरवलं, पण तिचा आवाज माझ्या कानात जात नव्हता. आईचं डोकं माझ्या मांडीवरती घेतलं, आणि मी माझे कान आईच्या तोंडाजवळ नेलेत. आईचे शेवटचे शब्द होते की बाळा सलील बापाने सांगितलंय तुला शिकायचंय, मोठं व्हायचंय, आणि बहिणीला शिकवायचंय. सर आईने डोळे मिटवले. मी 10वीतून 11वीत गेलो. तुमच्यासारखं तरुण होतं, तारुण्याचे तकार होते, तारुण्याला दुमारे फुटले होते. मलाही वाटायचं कुणाच तरी मोटरसायकलवर बसावं, एखाद्या चित्रपटाला जावं, वडापाव खावा, चित्रपट पाहावा, मजा करावी, मौज करावी. पण जेव्हा जेव्हा मला असं वाटायचं ना, तेव्हा तेव्हा माझ्या आईचे शब्द माझ्या कानात घुमायचे की बेटा सलील तुला शिकायचंय, मोठं व्हायचंय. आणि सर केवळ आईच्या शब्दाखातर मी शिकलो, आणि आज धारावीच्या झोपडपट्टीतला हा सलील 12वीच्या बोर्डात पहिला आला. म्हणजे आईचे शब्द किती प्रेरक आणि ऊर्जस्वल असतात. प्रत्येकाची आई प्रत्येकाचा बाप तेच सांगत असतो. फक्त या प्रेरणा आणि प्रोत्साहन आम्ही थोडीशी बगल देतो, आणि नव्या दुनियेत झगमगाटात ग्लोरियस दुनियेमध्ये आपण वावरण्याचा प्रयत्न करतो. आणि खऱ्या अर्थाने तिथंच आमच्या कार्यक्षमतेला, आमच्या कार्याला लगाम बसत असतो. हे सगळं करताना कधी वाटतं मला परिस्थिती नाहीये, गरिबी माणसाला मारते, मग मन मारून जगतात लेकरं. काही गरिबी श्रीमंती ह्या आपल्या यशाच्या आड येणाऱ्या मर्यादा नाहीत. ह्या आपल्या लक्ष्मण रेषा नाही, ते लक्षात ठेवा. फक्त लक्ष्मण रेषा कुठली आपली बेटा, तर नकारात्मकता आहे. नकारात्मकता आहे. प्रत्येकाकडे निसर्गाने तेवढंच पोटेन्शियल दिलेले, प्रत्येकाकडे जेवढं माझ्याकडे तेवढं तुमच्याकडे, प्रत्येकाकडे इथल्या ती शक्ती दिलेली आहे. फक्त आपण तिच्याकडे पाहतो कुठल्या नजरेनं, स्वीकार कसा करतो हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मंगेश पाडगावकरांचे कोळे ना की आयुष्य हे प्रत्येकासमोर दिले, परंतु आयुष्याचा तो अर्थ ज्याला कळतो, आयुष्याचा अन्वयार्थ लावत असताना आव्हानं जे आहेत त्या आव्हानं पेलण्यासाठी आव्हानांचं अत्तर छाताडावर लावून जी माणसं नजरेला नजर रोखून देऊन आयुष्याला उत्तर देतात, तीच माणसं आयुष्याच्या सारेपाटावरती आपलं नाव कोरत असतात. म्हणून मला माझ्या आयुष्याची पौर्णिमा जर करायची असेल तर पहिल्यांदा हा जो नकाराचा, हा जो अशक्यतेचा, हा नकारात्मकतेचा अंधार आहे, तो अंधार मला पुसून टाकला पाहिजे. प्रत्येक गोष्ट मी सकारात्मक रीतीने घेतली पाहिजे. मंगेश पाडगावकरांच्या ओळी फार सुंदर आहेत. मंगेश पाडगावकर असं म्हणतात की जे जगणं आपल्या वाट्याला आले ना, त्या जगण्याचा स्वीकार तर करावाच नाही. पण हे जगणं जगायचं कसं, कणत कणत की गाणं म्हणत. पाडगावकर सांगतात पेला अर्धा आहे सरलेला, पेला अर्धा आहे भरलेला. सरलेला म्हणायचं का भरलेला म्हणायचं, तुम्ही सांगा. जीवन कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत.
माझे जीवन गाणे व्यथा असो आनंद असू दे, वाट दिसो अथवा न दिसो, गात पुढे मज जाणे माझे जीवन गाणे. वाट असेल नसेल प्रत्येक वाट मला तयार करायची, आणि मी तयार केलेली वाट ही राजमार्ग असणार आहे. आजचे हायवे ज्याला म्हणतो ना, पण तुमच्या माझ्या ज्या खेड्याच्या वाटा आहेत ना, त्या पायवाटाच होत्या.